हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की नर्मदा, माया मंजिरीला विचारत असतात की कुठे आहे म्हणून. तेव्हा मीरा बोलते की मला मला सुद्धा माहीत नाही आईसाहेब कुठे आहे. तेव्हा नर्मदा बोलत असते की काय चाललंय, एक येतं एक गायब होतं. तेवढ्यात तिथे मंजिरी येते. तेव्हा अनन्या मंजिरीला विचारते की आई कुठे होतीस. तेव्हा मंजिरी बोलते की अगं तुला बोलली ना की मला एक फोन कॉल करायचा होता आणि सिक्युरिटी गार्डला प्रसादही द्यायचा होता. मंजिरी बोलते, मीरा आजी गेल्या का? तेव्हा मीरा बोलते की हो आईसाहेब, तुम्हाला माहिती आहे ना आजी कधी येते आणि कधी जाते. तेव्हा मंजिरी बोलते नाही, त्यांना साडी द्यायची होती ना म्हणून विचारलं. तेव्हा मीरा बोलते आजी बोलल्या की परत येईल म्हणून, तेव्हा तुम्ही द्या ना त्यांना साडी. मीराने हातात दिवा लपवलेला असतो. तेव्हा अंबिका बोलते तिला की चल. अंबिका आणि मीरा खोलीत चालल्या जातात. तेव्हा अंबिका मीराला विचारते की काय झालं होतं मीरा, सांग ना. तेव्हा मीरा बोलते की अगं ताई, तिथे काय वेगळंच दृश्य होतं. मीरा झालेला सगळा प्रकार सांगते की आजीला कसा कोणी जाळण्याचा प्रयत्न केल्यापासून तर तिने कसं वाचवल्यापर्यंत सगळा. तेव्हा अंबिका बोलते म्हणजे ज्या वास्तूमध्ये मला मायाने जाळलं होतं त्याच वास्तूमध्ये आजीला जाळण्याचा प्रकार केला. तेव्हा मीरा बोलते की ताई पण कोणी केलं असेल हे हे काम मायाचं तर नसेल ना. तेव्हा अंबिका बोलते नाही गं, पूर्ण वेळ मायावर माझं लक्ष होतं, ती किचनमध्येच होती. पण मायासोबत कोणीतरी दुसरं असेल तर. ही माया गुपचूप मीराच्या खोलीत जवळ बाहेर राहून ऐकत असते की ही मीरा कोणाशी बोलते एकट्यात म्हणून. तेव्हा माया मीराच्या हातातला दिवा बघून बोलते अरे हा दिवा तर मंजिरी मॅडमच्या हातात होता, मीराकडे कसा आला. तेव्हा इकडे अंबिका मीराला बोलत असते की मीरा, मला तर वाटतं यात सगळ्यात मायाचा संबंध आहे. तेव्हा मीरा बोलत असते की पण तिचा आणि आजीचा काय संबंध गं. तेवढ्यात माया थोडी घाबरते आणि बोलते की अरे नक्कीच कोणीतरी आहे. तेव्हा अंबिका बोलते की हे बघ मीरा, कदाचित ते आजी येऊन तुझं सगळं चांगलं होतं ना ते मायाला पावत नसेल. तेव्हा मीरा बोलते की हो असंही असू शकतं. तेव्हा अंबिका बोलते की आधी तू हा दिवा व्यवस्थित जपून ठेव. तेव्हा मीरा हो बोलून तो दिवा कपाटात ठेवते. इकडे मंजिरी बोलत असते की महागौरी, आज तू त्या आजीला मीरासाठी वाचवण्यास आली, पण आता यापुढे तू त्या दोघींनाही वाचवू शकणार नाहीस. माया हे ऐकून पळत पळत मंजिरीला शोधायला येते. तेव्हा ती मंजिरीकडे येते आणि बोलते की मॅडम, तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की तुम्हाला मला काहीतरी विचारायचं आहे. तेव्हा मंजिरी बोलते की मला काही विचारू नको. तेव्हा माया बोलते विचारायचं नाही, मला तुम्हाला सांगायचं आहे. हे बघा मॅडम, तुमच्याकडे जो दिवा होता तो मीराकडे सेम टू सेम तो दिवा कसा आला. तेव्हा मंजिरी बोलते प्रश्न विचारू नको. तेव्हा माया बोलते की बरं ठीक आहे, पण मॅडम मी तुम्हाला कन्फर्म सांगते की मीरा कोणाशी तरी बोलते. आत्ता मी तिला स्वतःच्या कानांनी ऐकून आली की ती कोणाशी तरी बोलते आणि ती बाई आहे. कारण की ती बोलली की तिचा कसा संबंध गं. आता ती म्हणाली म्हणून ती बाई आहे. आता मेल जर असता तर ती रे म्हणाली असती, पण ती म्हणाली आणि याचं मी कन्फर्म सांगू शकते की मीरा ज्या आत्म्यासोबत बोलते ती बाई आहे. तेव्हा मंजिरी बोलते माया, आता माझ्यासमोर बोललीस ते कोणासमोर बोलू नको, नाहीतर तुला वेळी ठरवतील आणि तुला खोलीत बंद करतील आणि यातच मीराचा फायदा आहे, तेच तिला हवं आहे, कळलं. तेव्हा मंजिरी निघून जाते. मीरा इकडे कपडे आवरत असते आणि तिला सारखं ते आजीसोबत झालेला सीन आठवत असतो, त्याच्यामुळे ती थोडी घाबरत असते. तेवढ्यात तिथे अथर्व येतो आणि अथर्व तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मीरा, पूजा छान झाली ना, पॉझिटिव्ह वाटतं एकदम. तेव्हा मीरा एक नाही दोन नाही बोलत असते, काहीच बोलत नसते. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, काय तू अजूनही राग धरून बसणार आहेस का? मी बोललो आहे ना सॉरी एकदा, बरं मी पुन्हा सॉरी बोलतो. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. तेव्हा अथर्व बोलतो की मीरा, तेव्हा मीरा बोलते की तुम्हाला मी काय मूर्ख वाटली का? तेव्हा अथर्व बोलतो काय? तेव्हा मीरा बोलते तू मी काय तुम्हाला असं वाटतं का मी सारखं तुमच्याबद्दल आणि तुमच्या सॉरीबद्दलच विचार करत असते? तुम्हाला मी बालिश वाटली का? तेव्हा अथर्व नाराज होतो आणि बोलतो यू आर राईट. आणि अथर्व तिथून लॅपटॉप घेतो आणि बेडवर जाऊन बसतो. तेव्हा मीराला वाईट वाटतं तिच्या बोलण्याबद्दल. तेव्हा मीरा अथर्वच्या तिथे जाते आणि बोलते वेदाचे बाबा, मगाशी मी ते बोलल्याबद्दल सॉरी. तेव्हा अथर्व दुसऱ्या बाजूला बघतो आणि त्याला खूप हसायला येत असतं आणि तो बोलतो अबाया ऊट पहाड के नीचे, आता बघच. तेव्हा अथर्व गप्प बसतो राग आल्यासारखा. तेव्हा मीरा बोलते सॉरी ना वेदाचे बाबा, मला दुसरं गोष्टीबद्दल बोलायचं नव्हतं, पण सॉरी ना. अथर्वला गालातल्या गालात हसायला येत असतं. तेव्हा मीरा बोलते हे बघा, माझ्या डोक्यात वेगळेच विचार होते आणि ते मी आणि सॉरी बोलते, खरंच सॉरी. तेव्हा अथर्व काहीच न बोलता बोलतो इट्स ओके. आणि अथर्व तिथून उठतो आणि बोलतो एक काम कर, तू या बेडवर झोप, मी तिकडे सोफ्यावर झोपतो. तेव्हा मीरा बोलते अहो वेदाचे बाबा ऐका ना माझं, झोपा ना तुम्ही इथे, मी तिथे झोपते. तेव्हा मीरा विचारात पडते, मीराचं लक्ष नसतं. तेव्हा अथर्व
तिथे चेअरवर जाऊन लॅपटॉप उघडून बघतो आणि मीराकडे बघतच असतो आणि मनातल्या मनात हसत असतो आणि बोलतो, तू रुसतेस तेव्हा माझं ऐकतेस का? आता बघच. तेव्हा अथर्व मनात बोलत असतो की आता येईल बरोबर सॉरी सॉरी म्हणत, पण मी आता सहजासहजी माफ करणार नाही. पण ही अजून बोलली कशी नाही. तेव्हा मीरा काहीच बोलत नाही. नंतर अथर्वकडे बघते आणि बोलते, ठीक आहे, तुम्ही झोपा तिथे सोफ्यावर. तेव्हा अथर्वचा हातच घसरतो. त्याला एक्सपेक्टेड आन्सर नसतं ते. इकडे मंजिरी किचनमध्ये येते आणि तणफण करत असते की ही अनन्या हॉलमधून कधी जाईल माहीत नाही. आणि तो दिवा पण मंजिरीकडे. मला मार्जरीला भेटायचं जायचे कसा जाऊ मी? गोष्टी हाताबाहेर जायला लागल्या आहेत. मायालाही काही गोष्टींचा शंका आली आहे. काय करू मी? मंजिरी विचारत असते. तेवढ्यात तिथे नर्मदा येते आणि बोलते, मंजिरी वहिनी तुम्ही किचनमध्ये एवढ्या रात्री? अच्छा, तुमच्या लाडक्या सुनेची कॉफीची फरमाईश आहे वाटतं. आजकाल लाडक्या सुनेचे फार लाड पुरवले जात आहेत. महाराणी समजायला लागली ती. तेव्हा मंजिरी बोलते, पाणी प्यायला आली होती. आणि मंजिरी नर्मदासमोर मुद्दामच पाणी प्यायचं नाटक करते. इकडे मीराला झोप येत नसते. ती बेडवर झोपलेली असते. इकडच्या कहाणी तिकडची कहाणी करत असते. अथर्व सोफ्यावर झोपलेला असतो. मीराला सारखं त्या आजीसोबत झालेलं आठवत असतं आणि तिला तो दिवा दिसत असतो. तेव्हा ती उठते आणि कपाटाजवळ जाते. कपाट उघडते आणि तो दिवा बघते आणि बोलते की ह्या दिव्याचं काय रहस्य असू शकतो? आणि या दिव्यामुळेच आजीच्या आजूबाजूला आग लागली असेल का? आणि हा दिवा कोणी नेऊन ठेवला असेल तिथे? मायाने? इकडे मंजिरी नर्मदाला किचनमध्ये बोलत असते की झोपली नाहीस तू? तेव्हा नर्मदा सांगत असते की आमच्या यांना दूध नेऊन द्यायचं होतं म्हणून. आणि तेव्हा नर्मदा मंजिरीला क्वेश्चन करते की वहिनी पूजा छान झाली ना? अशी अचानक पूजा ठेवलीस? तेव्हा मंजिरी बोलते की अथर्व आणि मीराच्या सुखी संसारासाठी. इकडे मीरा त्या दिव्याकडे बघून बोलत असते की आजींसोबत ज्यांनी कोणी काही असं केलं असेल ना, ते मला शोधून काढायचंच आहे आणि त्यासाठी अंबिकाताई माझ्या आईसोबत. तेव्हा मीरा त्या कपाटातला दिवा हातात घेते आणि त्या दिव्याकडे बघत असते. आणि इकडे मंजिरी पाणी पिता पिता मंजिरीचा हात ॲटोमॅटिक जळायला लागतो. इकडे मीरा जसा जसा दिवा जवळ घेऊन बघत असते तसा तसा मंजिरीचा हात इकडे जळत असतो. मंजिरीला कळत नसतं कारण की तिथे नर्मदाही उभी असते. मंजिरी हात का जळतोय तिच्या हातातला ग्लास थरथर करत असतो. तेवढ्यात नर्मदा बोलत असते की वहिनी, तिचं लक्ष नसतं. ती फक्त बोलत असते की वहिनी, मीरा जशी हुशार आहे नी, तुमच्यासारखी हुशार शिस्तबद्ध आहे, पण गोड बोलून तुम्हाला सुद्धा भुरळ घातली तिने. तेव्हा नर्मदा बोलत असते, नाही म्हणजे तसं बघणाऱ्याला वाटतं. आणि हसते ती. मंजिरी मागे वळून बघते. नर्मदाचं लक्ष नसतं. तेव्हा मंजिरी खूप ट्राय करत असते हाताला वाचवण्याचा, पण तिच्या हातातून तो ग्लास पडतो आणि फुटतो. तेव्हा नर्मदा पटकन बोलते, अय्या वहिनी काय केलं तुम्ही? मंजिरी पटकन तिचा हात पदराने झाकून घेते जळलेला हात. तेव्हा नर्मदा मंजिरीला बोलत असते की वहिनी काही लागलं नाही तुम्हाला? बघू द्या, मला दाखवा. तेव्हा मंजिरी बोलते की नाही, काही नाही झाले. आणि ती नर्मदापासून हात लपवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा नर्मदा तिला फोर्स करत असते की दाखव वहिनी, मी हळद लावते म्हणून. तेव्हा मंजिरी चिडत असते की नाही, काही नाही झाले, नर्मदा तू जा इथून. तेव्हा इकडे मीरा ही दिवा कपाटात पुन्हा ठेवून देते. नर्मदा जबरदस्तीने तिचा पदर काढते आणि हात बघते. तेव्हा मंजिराही शॉक होते की मंजिरीचा हात चांगला झालेला असतो. मीराने इकडे दिवा ठेवल्यावर मंजिरीचा हात चांगला झालेला असतो. तेव्हा मीरा विचारात पडते. इकडे नर्मदाला खूप आश्चर्य वाटत असतं की हाताला काही झालं नाही म्हणून. तेव्हा मंजिरीला खूप आश्चर्य वाटत असतं की हाताला काहीच झालेलं नाही म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते, अहो वहिनी, काही नाही झाले तुमच्या हाताला. तेव्हा मंजिरी खूप आश्चर्य होऊन हसणार. तेवढ्यात ती स्वतःला सावरते आणि रडक्या स्वरात बोलते की तुला म्हटलं होतं ना नर्मदा, काही नाही झालं आहे म्हणून. तेव्हा नर्मदा बोलते की पण अहो वहिनी, तुम्ही हात का लपवला त्या पदराखाली? तेव्हा मंजिरी बोलते, तो गार वारा सुटला होता म्हणून लपवला होता. तेव्हा नर्मदा बोलते की मला वाटलं की. तेव्हा मंजिरी तिच्यावर चिडते, तुला काहीही वाटतं, जा त्या काचा पडल्या त्या उचल आधी म्हणून मंजिरी तिथून रागाने निघून जाते. तेव्हा मंजिरी गेल्यावर नर्मदा चिडून बोलते, हे बरं, ज्याचं भलं तोच म्हणतो माझंच खरं. ह्या घरातली मुलगी मी मंजिरी, तुझी नोकरराणी नाही आहे. आता मंजिरीकडे मार्जरीकडे येते आणि मार्जरीला सांगत असते की मार्जरी, काय होतं, माझा हात असा जीर्ण कसा झाला? याच्या आधी माझ्याबरोबर असं कधीच नाही झालं आहे. देवाची पूजा करताना सुद्धा एवढा त्रास होत नव्हता, तेवढा मला त्रास होत होता. तेव्हा मार्जरी बोलते की तेच खरं रूप आहे मंजिरी तुझं. ती म्हातारी तर तुझ्या हातून सुटलीस, पण तो दिवाही तुझ्या हातून गेला मीराकडे. आता जेव्हा जेव्हा ती सूर्यास्तानंतर त्या दिव्याला हात लावेल तेव्हा तेव्हा तुझं खरं रूप बाहेर येईल. तेव्हा काही कर, सर्वस्वपणाला जाग, पण तो दिवा परत मिळव. तेव्हा मंजिरी बोलते, नाहीतर सगळं संपेल. मार्जरी बोलते, नाहीतर सगळं संपेल. तेव्हा मंजिरी खूप टेन्शनमध्ये येते आणि बोलते नाही. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.